कादंबरी सुडाग्नी, लेखक कल्लापा ज्योतिबा पाटील, भाग 7। दिवस मावळला, अंधार पडला। आज अमावस्येची रात्र सुरू झाली। अंधारानं आपलं साम्राज्य स्थापन करायला सुरुवात केली। उद्या गुढीपाडवा, सणाची घरोघरी तयारी सुरू होती। शेतात बांबूची काठी आणायला म्हणून गेलेला मारुती अजून घरी परतला नाही, याची घरातील सर्वांनाच हुरहुर वाटली। तसं मारुतीची बायको जना आपला मुलगा वासूला म्हणाली, अरे पोरा वासू, अरे ते कुठं आलं नाही, तितका वेळ शेतात थांबत नाहीत बाबा, जा बघून तरी ये जा। जनाचं बोलणं संपतं न संपतं तोच घरातल्या छपरातली पाल पुन्हा चुकचुकली। तसं अंजेनं तर डोक्यालाच हात लावला आणि मटकन खाली बसली। आई बी घाबरी घोबरी होत म्हणाली, हे पोरा वासू, अरे शेजारच्या दात्यांना बोलाव आणि त्यांना सोबत घे आणि शेतावर जा। अरे कुठं राहिला असेल माझा लेकर, जा पटकन बाबा। असं म्हणत ती घरातून बाहेर गेली। मारुती येणाऱ्या वाटेकडे बघून पुन्हा घरात आली। ती अवसान घेऊन गपकन खाली बसली। वासू 16 वर्षाचं पोर, पण खरं मोठं धाडसी। शेजारचा सका तात्या पांडाबा, दोस्त राजा यांना वासून सोबत घेतलं। राजानं हातात छोटीशी बॅटरी घेतली, पांडाबानं हातात पलुला घेतला, सका तात्यानं हातात वेळा काठी घेतली। पहिली त्याच्या उजेडानं 4 जण ओढ्याच्या शेताकडे निघाले। अमावस्येची रात्र, काळा कुट्ट अंधार। पहिली त्याच्या उजेडात झुडपातलं पाखरू पंख फडफडत दुसऱ्या झुडपात घुसत होतं। सका तात्याच्या हातातील विळा आणि टेकत टेकत जाणाऱ्या काठीचा आवाज शांतता भंग करत होता। चौघही काहीच न बोलता वाट तुडवत होते, मनात शंका आणि भीती घेत त्याचं प्रत्येक पाऊल शोधण्यासाठी उचलत होतं। शेत जवळ आलं तसं वासून राजाच्या हातातील बॅटरी आपल्या हातात घेतली। छोट्याशा बॅटरीचा उजेड मारुतीचा वेद आणि शोध घेत होता, तर सखा तात्या, राजा, पंडाबा तिघं भगभगणारा पलिता घेऊन ओढ्याच्या काठाला मारुतीचा शोध घेत होते। बांबूचं बेट निहाळत होते, तर मारुती बापासाठी सैर भैर होऊन बॅटरी घेऊन शोधता शोधता आंब्याच्या झाडाजवळ गेला। बॅटरीचा इवलासा प्रकाश शोध आंब्याकडे पडताच जमिनीपासून वर गेलेलं पाय दिसलं। बॅटरीचा प्रकाश शोध जरा वर मारला तर मारुती झाडाला लोंबकळणारा दिसला। तसा वासू टाहो फोडून ओरडला, बाबा। वासूचा टाहो अमावस्येच्या अंधाराला भयान शांततेला कडाडणाऱ्या विजेसारखा भेदत गेला। त्या आवाजानं झाडावरील पक्षी अंधारात फडफडत उडून गेले। वासूचा आवाज ऐकून पांडाबा हातातला पलुता घेऊन आवाजाच्या दिशेने धावत आला। त्याच्या पाठोपाठ सका तात्या वेळा सावरत काठी टेकत धावला, तर त्याच्या मागं राजा पळत आला। तिघही पलुत्याच्या उजेडात तो मारुतीचा लोंबकळणारा बलदंड देह पाहून अचंबित झाले। क्षणात त्यांच्या पायाखालची माती घसरली, पण तेवढ्यातही सका तात्या म्हणाला, अरे पंडा, बघतोस काय, देतो पलुता माझ्याकडं, राजा चढ चढ त्या पांडाच्या खांद्यावर। तसं पंडानं हातातला पलुता सका तात्याकडे दिला। राजा पंडाच्या खांद्यावर चढला। पुढं होत सका तात्या म्हणाला, ए राजा, अरे घे तो विळा आणि काप ती दोरी। राजानं हातात विळा घेत मारुतीच्या वजनानं ताणलेली दोरी खसकन कापली। तसं खाली कोसळणाऱ्या मारुतीच्या हत्तीसारख्या देहाला वासूनं रडत रडत कवटाळ सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याला तो नाही तोडला। तो देह 10 दिवशी खाली पडला। खाली पडलेल्या देहाच्या पायावर खाली पडताना सदरा वर झाल्यानं उघड्या झालेल्या पाठीवर काठीचं उमटलेलं ते वन वासूच्या नजरेतून सुटलं नाही। बापाच्या डोक्याला कवटाळून रडताना चुरगळलेली टोपी आणि डोक्यावर बसलेलं मार पलुत्याच्या उजेडात वासूला स्पष्ट दिसलं। सकू तात्यानं मारुतीच्या गळ्यातील दोरी सोडली आणि साऱ्यांना बचावलं। हे बघा, हे सारं गावाला कळलं की पोलिसात जाणार। पोलिसात गेलं की त्याचा पंचनामा, पोस्टमार्टम होणार। बिचाऱ्याचा जीव तर गेलायच, त्याच्या कमावलेल्या शरीराचं लचकं कोणतरी तोडण्यापरीस मारतीला शेतात अटॅक आला
असं सांगू? काय रे पंडा, काय करायचं? मी म्हणतोय ते बरोबर आहे का? वासू बापाला कवटाळून रडत होता. भैया अंधारा टाहू फोडून रडत होता. सकाता त्याचं म्हणणं ऐकून पण आबा म्हणाला, होय, सकाता त्या म्हणत्या तसंच करूया. तात्या असं म्हणाला, आता बघत काय उभा राहिला आहे, उचला आता चौघाणी. तसं रडणाऱ्या वासून डोळं पुसलं. पोचलेल्या लाल डोळ्यात राग साठलेला. हाताच्या मोठी आवळत सिंह गर्जना करावी तसा ओरडून म्हणाला, तात्या, तात्या, ज्यांनी माझ्या बापाला मारलंय ना, त्यांना नाही सोडणार तात्या, नाही सोडणार, नाही सोडणार. सका तात्या वासूची समजूत घालत त्याला शांत करत म्हणाला, हे पोरा, अरे आम्हाला सारं समजलं या, पण हे बघ, ही वेळ नाही आता, उचला आता. असं म्हणून चौघाणी मारुतीचा देह उचलला. थोडं अंतर आलं तसं गावाकडून 8-10 माणसं पलुतं घेऊन शेताकडे आली. पलुतेच्या उजेड्यात उचलून आणलेला तो मारुतीचा देह पाहून गावाकडून आलेल्या लोकांच्या पायाखालची वाळू घसरली. हे काय आकृत घडलं असं म्हणत खांद देत आळी पाळीनं साऱ्याने तो देह घरात आणला. मारुतीला उचलून आणलेलं पाहताच वाटेकडे डोळं लावून बसलेली मारुतीची पत्नी, जना, आई आणि बहीण अंजी या तिघींनी एकच आक्रोश केला. वासू तर रडून रडून अर्ध मेला झाला. यांच्या रडण्यानं एक एक आठवणी काढून रडण्यानं गावातील बाया माणसांचे हृदय पिळवटून जात होती. गावातील पैलवान पोरं सुद्धा मारुतीसाठी टिपं टाकीत होती. वासू बापासाठी धाय मोकलून रडत होता. त्याचे दोस्त पै पाहुणे त्याला धीर देत होते, त्याचं सांत्वन करत होते. सागरासारखं विशाल मनाच्या मारुतीच्या अशा अचानक आणि आखरीत जाण्यानं सारा गावात शोक सागरात बुडाला होता. रातोरात पाहुण्यांनाही दुःखद घटना कळवली गेली. उद्या गुढीपाडवा सण होता. सणाचं निमित्त जरी असलं तरी मारुतीनं कमावलेल्या देहाचा खून झाला हे कुणालाही कळू द्यायचं नव्हतं. मानानं जगलेल्या मारुतीच्या प्रेताला सन्मानानं अंत्यसंस्कार करायचा होता. निरोप मिळताच पाहुणे रातोरात गोळा झाले. मारुतीचं प्रेत घरातून बाहेर काढलं. शेवटची आंघोळ घालण्यासाठी त्याचे कपडे काढले. तसं मारुतीच्या पाठीवर रेषा माराव्यात तसं काठीचं वन उठलेलं, डोक्याला मार लागलेला दिसत होता. सखा तात्या, पंडाबा, राशा आणि वासूनं जरी गावाला कळू द्यायचं नाही असं ठरवलं असलं तरी मारुतीला अटॅक आला म्हणून सांगितलं तरी गावानं हा काय प्रकार घडलाय हे अगोदरच ओळखलं होतं. अंजीच्या सासरचे या मैताला कोणीही न आल्यानं मारुतीचा घात झालाय हे गावकऱ्यांना कळून चुकलं होतं. प्रेताला आंघोळ घातली, विधीपूर्वक प्रेत उचललं. तसं वासू, अंजी, जना आणि आई या साऱ्यांनी एकच आक्रोश केला. प्रेत यात्रेला सारा गाव लोटला होता. विधीपूर्वक बापाच्या प्रेताला वासून अग्नी दिला. पेट घेतलेल्या सरणाच्या भडाग्नीपेक्षा वासूच्या डोळ्यात बाप गेल्याच्या दुःखाबरोबर बापाच्या खुनाचा बदला घेण्याची आग ही भडकत होती. तर मन सुडाग्नीनं पेटलं होतं, सुडाग्नीनं पेटलं होतं.